फक्तच म्हणा, मग त्यावेळेस होईल मी. चालेल, करा अच्छा. सुरू तुम्ही. फक्त प्रश्न परत एकदा वाचा आणि सांगा. अजून जॉईन होत आहेत ना? हा तर हा, लगेच होत करायचं. राहतात. सुरू करायचं, आपण वेळ झालेला आहे ऑलरेडी. हो हो हो. हा, त्याच्यामुळे सुरू करायचं. आपल्याला वेळेचं चालेल. बंधन येत आहे. हो, ते तर आहेच. हा हा हा, कारण 4च्या पुढे मी पण जास्त नाही थांबू शकत. हो, आणि माझा पण काही 4:15ला माझा याचा सौंदर्य लहरीचा पण क्लास असतं. असतो बरोबर ऑनलाईनचा. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे मलाही थोडस पटकन लवकर वाचलं म्हणजे मी नंतर मोकळी होऊ शकते 4ला. हरकत चालेल, 1 मिनिटात वाचते मी. नाही. तोपर्यंत एकच 2 मिनिट द्या. बाकी अजून कोणी कोणी पद्माताई, तुम्ही करून ठेवलाय एखादा प्रश्न? काल नाही तुम्ही काय, मी प्रवासात आहे, मी नाही वाचू शकत आज. आज नाही वाचू शकत का? प्रवासात आहे, प्रवासात आहे. प्रवासामध्ये, बर बर. काल तुम्ही काहीतरी सांगत होतात आणि नेमकं आपल्याला वेळ नव्हता. येणार आज. बर बर, हरकत नाही. चालेल का? हो हा चालेल चालेल, हरकत नाही. फक्त हा प्रश्न वाचा. हा. प्रश्न आहे, जल में चलने वाली नौका और वायु का उत्तर दे। भगवान किस श्लोक में कौन सी बात कही है और यह श्लोक तथा अर्थ लिखिए। जल में चलने वाली नौका और वायु का, असा प्रश्न येतो. ओके. कळला ना प्रश्न? हो हो हो, जल में चलने हा वाली हा नौका और वायु. हा हा, उसका उत्तर दे. बर. आता उत्तर लिहिलंय. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये ज्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग असं आहे. 4थ्या अध्यायात भगवंतांनी आपला अवतार घेण्याच्या रहस्याचे कर्मयोग आणि संन्यासयोग तत्व असे हे वर्णन केले. त्याचे फलस्वरूप ही सांगितले. हे परमात्म्याच्या तत्वाचे यथार्थ ज्ञानाचे वर्णन केले आहे. म्हणून या अध्यायाचं नाव ज्ञान कर्म संन्यास असे ठेवले आहे. भगवंतांनी ज्ञानाची प्रशंसा केली आणि ते ज्ञान तू साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडून समजून घे. परमात्मा तत्व उत्तम रीतीने जाणणारे जे ज्ञानी लोक महात्मे तुला त्या ज्ञानाचा, परमात्म ज्ञानाचा उपदेश करतील आणि ते जाणल्याने तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील. या तत्वज्ञानाचा उपयोग लाभल्यावर आत्म्याला सर्वव्यापी अनंत स्वरूप समजणे व सर्व प्राणी मात्रांबद्दल भेदबुद्धीचा नाश होऊन सर्व आत्मभाव होणे, म्हणजेच ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये जागे झाल्यावर मनुष्याला स्वप्नामध्ये पाहिलेल्या जगाची फक्त आठवण राहते, जागे झाल्यावर त्याच्या दृष्टीने स्वतःहून किंचितही अन्य कशाची सत्ता उरत नाही. म्हणजे संपूर्ण भूतांना निश्चेषपणे आत्म्यामध्ये पाहण्याचा धीर. अशा प्रकारे आत्मज्ञान होताच मनुष्याचा शोक आणि मोह यांचा सर्वस्वी अभाव होतो. अशा प्रकारे गुरुजनांकडून तत्वज्ञान शिकण्याची पद्धत व त्याचे फळ सांगून आता या श्लोकात ज्ञानाचे महत्व वर्णन करत आहे. तो श्लोक असा आहे, अपिचेद पापेभ्यो सर्वेभ्य पापकृत्तमा सर्व ज्ञान प्लवेनैव रुजिन संतरिष्यति. 4था अध्याय, श्लोक नंबर 36. भगवंताची कृपा आणि महापुरुषांच्या दयेमुळे किंवा सद्गुरु कृपेमुळे कोणत्याही कारणाने जर त्याला ज्ञान प्राप्त झाले तर तो कितीही मोठा पापी का असेना, पापातून त्याचा तात्काळ उद्धार होतो. अध्याय 9 आणि श्लोक नंबर 33 मध्येच पण लिहिलेला आहे, अपिचेत सुदुराचारो भजते मामन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हिसा. म्हणजे अत्यंत दुर्वर्तनी सुद्धा माझा भक्त होऊन मला भजेल तो सज्जन समजावा. आणि इथेही सकाम भावनेतून केलेले पुण्य बंधनकारक होतात आणि सर्व कर्मबंधनातून मुक्त झाल्यावरच मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. पण पुण्य कर्माचा त्याग तो वाटेल तेव्हा करू शकतो, परंतु ज्ञानाविना पापांपासून तरुण जाणे हे त्याच्या हाती नसे. नौकेत बसून मनुष्य जसा आघात सागरावर तरंगत पलीकडे जाऊ शकतो, त्याच प्रकारे ज्ञानामध्ये स्थिर होऊन ज्ञानरूपी नौकेने संपूर्ण पाप समुद्रातून तो तरुण जातो. म्हणजेच ज्ञानाने स्वतःला जगापासून सर्वस्वी असंग निर्विकार नित्य आणि अनंत समजतो. पूर्वीच्या अनेक जन्मातील सर्व पापांच्या समुदायातून म्हणजेच कर्मबंधनातून तो मुक्त होऊन जातो.
हेच ज्ञानरूपी नौकेचे सुखरूप तरुण जाणे होय. ही ज्ञानरूपी नौका नित्य आहे. तिचा आधार घेणारा मनुष्य पापापासून नक्कीच तरुण जातो. त्याचे पतन होण्याची किंचितही शंका नसते. पुढच्या 36व्या श्लोकातही ज्ञानाचा महत्व भगवंताने अग्नीच्या दृष्टांताने स्पष्ट करून दिले आहे. त्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसा ज्ञानरूप अग्नी ही सर्व कर्माची रांगोळी करतो. 16व्या अध्यायातही दैवी संपत्ती मोक्षाय विबंधाय सुरी, दैवी संपत्ती संसार बंधनातून मुक्त करणारी आहे. सच्चिदानंद घन परमात्म्याची प्राप्ती करून देणारी आहे. तसा हा पापी हा ज्ञानाचा अधिकारी नसतो, म्हणून त्याला ज्ञानरूपी नौका मिळणे कठीणच. परंतु भगवंताच्या कृपेने कितीही मोठा पापी असो, पापातून त्याचा तात्काळ उद्धार होतो, असे या श्लोकात महापुरुषांची दया आणि सद्गुरूंच्या कृपा यांचे महत्व सांगितलेले आहे. असं एक म्हणजे 1.5 पान झाले मॅडम फक्त. हो, ताई म्हणजे याच्यामध्ये पूर्ण एकच श्लोकाचं हे घेतलं का अजून 2 ते 3 श्लोक घेतलेत तुम्ही? नाही, मी हा एकच श्लोक घेतलेला. जन्मे चलने हा आहे ना, हा, ज्ञान प्लवे नैव हो असं हो तो श्लोक आहे. हो. तर त्या श्लोकाचाच हा अर्थ आहे सगळा. अच्छा. अपि चेदसि पापेभ्यो सर्वेभ्य पापकृत्तमः सर्व प्लवेमेव ज्ञानप्लवे नैव रुजिनं रुजन संतरिष्यति. संतरिष्यसि. बरोबर. या श्लोकाचाच हा सगळा अर्थ आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला अजून काय घ्यायला पाहिजे का? नाही म्हणजे नाही हा ज्ञान नौकेतून पार जायला ज्ञानच कसं आवश्यक आहे. हा म्हणजे खूप पापी जरी असला तरी तो ज्ञानी झाला म्हणजे त्यांच्याकडून महापुरुषांच्या दयेने किंवा सद्गुरु कृपेमुळे त्याला जर ज्ञान मिळालं तरी तो पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. असं मला जास्त सांगता नाही येत. कळलं का मी काय हो लिहिलं हो ते? हो म्हणजे हो का मला ताई. वाचता नाही आलं? नाही नाही, रामसुखदासजी म्हणतात, अज्ञानामुळे मनुष्य पापकर्मात गुंततो, परंतु हा आत्म परमात्म तत्वाचे खरे ज्ञान आले की हा अज्ञानाचा नाश होतो आणि हा त्याचबरोबर बरोबर. पाप व कर्मबंधनही नष्ट होतात. हा जसं हा हा ज्ञानरूपी नौका मनुष्याला संसार सागरातून पार नेते. हा बरोबर. म्हणून छान. हा हे श्लोक जरा म्हणजे त्याच्यामध्ये आलेला आहे की हा ज्ञानरूपी नौका हो ही तर संसार सागरातून पार करते. पार नाही ते. हा पण त्यासाठी ते हेच पाहिजे, म्हणजे जेव्हा सद्गुरूंची अज्ञान किंवा असतं तेव्हा पाप महापुरुषांची. असतं हा हा आणि नंतर पापी मनुष्याला कुठेतरी ज्ञान होत असेल तर ती नौका आपोआपच त्याला हा हा भवसागरातून पार करते. अशा पार पद्धतीने नाही ते. अजून कोणी लिहिला? अजून थोडं लिहायला पाहिजे ना, आणखी पुढे आहे. हो, थोडस. हा, लिहा, वाचा ना मग ते. आता ते तोपर्यंत दुसरं कोणी दुसरा प्रश्न वाचेल नंतर. बर, हरकत नाही. सापडत नाही ते कुठे कुठे लिहिले ना. नाही, हरकत नाही. त्या ताई तयार आहेत का आता? हो हो हो, आहेत. हो ताई. ताई वाचते मी. तुम्ही हा हा वाचा वाचा. हा मध्यमाच्या प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न आहे, कार्पण्य दोष क्या है, उसमें अर्जुन का अपहृत स्वभाव कहा है, इसका तात्पर्य क्या है? अ, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे नाव सांख्य योग आहे. सांख्य म्हणजे ज्ञानयुक्त बुद्धी, म्हणजे सांख्ययोग हा एका अर्थी प्रज्ञा योग आहे. अर्जुनाचा नित्य नित्य अनित्य विवेक ढळल्यामुळे त्याला विषाद झाला. त्या विषादामागे दया नव्हती, ममता होती. त्यामुळे तो विषाद योग्य नव्हता, परंतु त्या विषादामागील भूमिका श्रेयस जाणण्याची असल्यामुळे उदात्त होती. त्यामुळे तो विषादही विषाद योग झाला. विवेक ढळला की बुद्धी अस्थिर होते. अर्जुनाचे तसेच झाले होते. स्वकर्म वा स्वधर्म आचरण्यासाठी निश्चय करणारी बुद्धी लागते. आत्मतत्व जाणण्यासाठी ज्ञानयुक्त बुद्धी लागते, तर कर्मयोग आचरण्यासाठी बुद्धियुक्त ज्ञान लागते. अशी सांख्य बुद्धी अर्जुनाची व्हावी म्हणून भगवंतांनी हा सांख्ययोग अर्जुनाला सांगितलेला आहे. आपला कर्तव्य कर्तव्य काय आहे, अकर्तव्य काय आहे, धर्म कोणता, अधर्म कोणता, युद्ध करावे का युद्ध करू नये,
या सर्व विषयी अर्जुन गोंधळात पडलेला होता. आणि त्याच्यामध्ये कार्पण्य दोष हा निर्माण झाला होता. आणि हा कार्पण्य दोष काय आहे तो भगवद्गीतेतल्या ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला अं, पाहायला मिळतो. ह्याचे वर्णन आलेले आहे. कार्पण्य दोष या श्लोकामध्ये आलेले आहे. युद्ध करावे का नाही, करू नये, कर्तव्य काय आहे, अकर्तव्य काय आहे, अर्जुनाला याचा संभ्रम झाला. आपल्या कर्तव्याबद्दल निर्णय करण्याविषयी आपण असमर्थ आहोत याची जाणीव अर्जुनाला झाली. आणि हे लक्षात आल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण गेला आणि माझे निश्चित कर्तव्य काय आहे हे सांगण्याची त्यांनी अर्जुनाने श्रीकृष्णाला विनंती केली. आणि विनंती केल्यानंतर अर्जुनाने हा पुढील श्लोकामध्ये या कार्पण्य दोषाचे वर्णन केलेले आहे. श्लोक पुढील प्रमाणे आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम. या श्लोकामध्ये अर्थात या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे सांगता येतो. करुणा व्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व तो धर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारत आहे की जे साधन निश्चितपणे कल्याणकारक आहे ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे, त्यामुळे तुम्ही मला उपदेश करा. एक मिनिट हा. तर या श्लोकामध्ये जो कार्पण्य दोष आहे तो कार्पण्य दोषामध्ये कृपण हा शब्द विभिन्न अर्थाने उपयोगात आणलेला असतो. जसे कृपण म्हणजे ज्याच्याजवळ पैसा पुरेसा आहे परंतु ज्याला पैशाबद्दल आसक्ती व लोभ आहे, तो दान व भोग या न्याय आणि उपयुक्त प्रसंग आहे या कोणत्याच प्रसंगी जो पैसा खर्च करायची त्याला इच्छा नसते, अशा कंजूस माणसाला कृपण म्हणतात. दुसरा कृपण म्हणजे जो मनुष्य जीवनाचे शास्त्रसंमत व संतांनी सांगितलेले मुख्य ध्येय म्हणजे भगवंताचे तत्व जाणणे आणि त्याला प्राप्त करून घेणे हे आहे, तो मनुष्य हे साध्य विसरून जातो आणि विषय भोगामध्ये आपले जीवन गमावून बसतो. अशा मूर्खाला देखील कृपण म्हणतात. भगवंतांनी सुद्धा भोग ऐश्वर्यात आसक्त असणाऱ्या आणि फळाची वासना असणाऱ्या अशा मनुष्यास कृपण म्हटलेले आहे. अशा प्रकारे सामान्यतः कृपण हा शब्द दीन स्वभावाचा वाचक आहे. येथे अर्जुनामध्ये जे कार्पण्य आहे ते लोभजनित कंजूसपणामुळे नव्हे व भोग सक्तीमुळे आलेली नव्हते, ती कृपणता नव्हती. कारण अर्जुन स्वभावतःच अत्यंत उदार, दान देणारा व इंद्रिय विजयी पुरुष आहे. येथेही तो स्पष्ट शब्दात म्हणतो की मला आपल्या विजयाची, राज्याची किंवा सुखाची आकांक्षा नाही. ज्या लोकांच्यासाठी या वस्तू अपेक्षित आहे ते सर्व आत्मीय जन तर येथे मरण्यासाठी उभे आहेत. या पृथ्वीसाठी ते काय, मी तरी तिन्ही लोकांच्या राज्यासाठी दुर्योधनांना इत्यादिकांना मारून इच्छित नाही. संपूर्ण भूमंडळाचे निष्कंटक राज्य आणि देवांचे आधिपत्य जरी मिळाले तरी ते मला शोकरहित करू शकत नाही. जो अर्जुन इतका त्याग करण्यास तयार आहे तो कंजूस किंवा भोगसक्त होऊ शकत नाही. येथे असा अर्थ मांडणे ही या प्रकरणाच्या विरुद्ध आहे. येथे अर्जुनाचे कार्पण्य हे एक प्रकारचे दैन्यच होय. ते करुणायुक्त कातरतेच्या व शोकाच्या स्वरूपात प्रगट होत आहे. पहिल्या श्लोकात अर्जुनासाठी कृपयाविष्टम या पदाचा उपयोग करून ही कारुण्यजनित कातरताच संजयाने दाखवली आहे. तिसऱ्या श्लोकात स्वतः भगवंतांनी सुद्धा क्लैब्यम या पदाचा उपयोग करून या गोष्टीचे समर्थन केले आहे. म्हणूनच असे वाटते की अर्जुनाचे हे कार्पण्य बंधुनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेली करुणायुक्त कातरताच होय. अर्जुन आदर्श क्षत्रिय आहे, साहजिकच तो शूरवीर आहे, त्याच्यासाठी कातरता हा दोषच आहे, मग तो कोणत्याही कारणाने उत्पन्न झालेला असो. त्यामुळेच अर्जुन याला कार्पण्य दोष असे म्हणतो. या कार्पण्य दोषामुळे अतुलनीय शौर्य, वीर्य, धैर्य,
चातुर्य आता ह्या पॅरेग्राफ मध्ये ताई असं म्हणजे की ह्या कार्पण्य दोषामुळे अर्जुन अपहत का झाला आहे हे पुढील प्रकारे सांगता येतं की या कार्पण्य दोषामुळे अर्जुनामध्ये असणारे अतुलनीय शौर्य, वीर्य, धैर्य, चातुर्य, साहस व पराक्रम इत्यादींनी संपन्न असलेला हा अर्जुनाचा जो क्षत्रिय स्वभाव आहे तो जणू नष्टच झालेला आहे. त्यामुळे त्याची अंगे शिथिल पडली आहेत, तोंड सुकून जात आहे, अवयव थरथरत आहेत, शरीरात दाह होत आहे आणि मन भ्रमित होत आहे. करुणायुक्त भीती शिरल्यामुळे अर्जुन स्वतःमधील स्वभाव विरुद्ध असणारी लक्षणे पाहून म्हणत आहे की या कार्पण्य दोषामुळे मी माझा स्वभाव हा गमावून बसलेलो आहे. असा हा आपल्या मूळ स्वभावापासून दूर झालेला जो अर्जुन आहे ह्या कार्पण्य दोषामुळे अशा प्रकारे हा अर्जुनाने स्वतःला पाहिल्यानंतर तो स्वतःला धर्मसम्मूढ चेता हा असे संबोधतो. धर्म अधर्म किंवा कर्तव्य अकर्तव्य याचा यथार्थ निर्णय करण्यास ज्याचे अंतःकरण सर्वथा असमर्थ झाले आहे त्याला धर्मसम्मूढ चेता हा असे म्हणतात. अशी स्थिती अर्जुनाची या ठिकाणी झाली होती. त्यामुळे की निश्चित काय करावे, आपण कोणता निर्णय घ्यावा ह्यामुळे तो स्वतःला किंकर्तव्य मूढ असे समजू लागला आणि म्हणून तो भगवंतांना म्हणतो की जे निश्चित आहे, जे श्रेयस आहे, जे कल्याणकारक आहे ते तुम्ही मला सांगा. आता 1 मिनिट. एक मिनिट ताई, लिहिलेलं कुठे गायब झालं काय माहिती. हा, अर्जुनाने हा भाव जो अर्जुनामध्ये निर्माण झाला होता त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो की माझ्या अंतःकरणात करुणा निर्माण झाली आहे, विषाद निर्माण झाला असेल पण तो करुणाच्या पोटी आहे. म्हणून हे भगवंता मी धर्मसम्मूढ आहे, अतिशय प्रामाणिक आहे. शिष्य जर प्रामाणिक असला तर सद्गुरु त्याला भरभरून देतो आणि शिष्य जर लबाड असला तर त्याची लबाडी सद्गुरूच्या बरोबर लक्षात येते. हा अत्यंत प्रामाणिकपणा आणि चित्त शुद्ध असलेला आहे. म्हणून अर्जुन म्हणतो मी धर्मसम्मूढ झालेलो आहो. अतिशय मोकळ्या मनाने अर्जुनाने ही कबुली दिलेली आहे. धर्म काय, अधर्म काय, सत्य काय, असत्य काय, न्याय काय, अन्याय काय, भगवंता माझ्या लक्षात येत नाही. परमेश्वरा आता आपणच मला मार्ग दाखवा, आपणच मला मार्ग दाखवा. 1 मिनिट. नंबर कुठे गेला. हा, मानवी जीवनाचे लक्ष श्रेय आहे. या ठिकाणी अर्जुनाने जे मागणे मागितले आहे ते सुद्धा श्रेयसाचेच मागणे आहे. भगवद्गीता ही आपल्याला एकात्मता ज्ञान देणारी आहे. येथे या ठिकाणी अर्जुनाने सुद्धा भगवंताकडे जी मागणी केली आहे ती श्रेयसाची मागणी केली आहे. भगवंता माझ्या दृष्टीने जे श्रेयस कोणते आहे ते मला समजून सांग असे तो म्हणतो. आणि असे तो म्हणताना म्हणतो की शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्न, मी तुझा शिष्य आहे आणि मी तुला शरण आलेलो आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि मज शरणागतास तुम्ही उपदेश द्यावा अशी मागणी भगवान श्रीकृष्णांना अर्जुन करतो. अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा प्रिय सखा होता. आध्यात्मिक तत्वाची गोष्ट वेगळी, परंतु व्यवहारात अर्जुनाबरोबर भगवंताचे बहुतेक सर्व ठिकाणी बरोबरीचे संबंध होते. खाणे, पिणे, झोपणे आणि येणे जाणे यामध्ये सर्व ठिकाणी भगवंत त्याच्या बरोबर सारखाच व्यवहार करत होते. आज अर्जुनाला आपली अशी शोचनीय अवस्था पाहून असे वाटत होते की वास्तविक यांची बरोबरी करण्याचा योग्यता नाही. बरोबरीमध्ये सल्ला मिळतो, उपदेश मिळत नाही. प्रेरणा मिळते पण शिस्त मिळत नाही. माझे काम सल्ल्याने आणि प्रेरणेने भागणार नाही. मला जो उपदेश करील व कठोर शिस्त लावून श्रेयस्कर मार्गावर आणेल आणि माझा शोक मोह पूर्णपणे नष्ट करून मला परम कल्याण मिळवून देईल अशा गुरुची मला गरज आहे. आणि श्रीकृष्णापेक्षा मोठा गुरु मला कोणता मिळू शकेल. परंतु गुरुच्या उपदेशाची
उपदेशामृतधारा तेव्हाच बरसते की जेव्हा शिष्यरूपी क्षेत्र ती ग्रहण करण्याची सज्ज असतो. म्हणून अर्जुन म्हणतो, भगवंता, मी तुमचा शिष्य आहे आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तुम्ही मला उपदेश द्या. अर्जुनाच्या या शरणागतीची सर्वोत्तम व खरीखुरी भावना 18व्या अध्यायातील 65व्या आणि 66व्या श्लोकात भगवंताच्या सर्व गुह्यतम उपदेशाच्या प्रभावामुळे खऱ्याखुऱ्या शरणागतीमध्ये परिणित होईल आणि अर्जुन जेव्हा स्वतःला त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यास तयार होईल तेव्हाच गीतेचा उपदेश पूर्ण होईल. अर्जुनाने या श्लोकामध्ये भगवंताच्या चरणी 4 गोष्टी सांगितल्या आहेत. 1 नंबर, करुणायुक्त दैन्यामुळे इथे अर्जुन म्हणतो की हे भगवंता, करुणायुक्त दैन्यामुळे माझा स्वधर्म स्वभाव नष्ट झालेला आहे आणि धर्माविषयी मी मूढ चित्त झाल्यामुळे मी तुम्हाला मार्ग विचारत आहे आणि तो सुद्धा मार्ग, मला जो कल्याणकारक मार्ग आहे, माझं जे कल्याणकारक साधन आहे तेच तुम्ही मला सांगा. कारण मी आपला शिष्य असून मी आपल्याला शरण आलेलो आहो, त्यामुळे तुम्ही मला उपदेश करा. आणि अर्जुनाच्या मला कल्याणकारक साधन सांगा, श्रेयस्कर मार्ग सांगा आणि मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलो आहे. या दोन्ही बोलल्यामुळेच या ठिकाणी गीतेचा जन्म झालेला आहे. अशा प्रकारे थोडक्यामध्ये मी हे लिहिलेलं आहे. ताई, अजून काही घ्यायचंय का? हॅलो हॅलो हा, खूप छान लिहिलं ताई. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून अजून तरी 18व्या अध्यायापर्यंत तुम्ही हा लिहिला. म्हणजे आपल्याला सगळीकडचंच थोडं थोडंसं घ्यावं लागणार आहे समजा. हा 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 म्हणजे त्या वगैरे मग पुढचं पण लिहायची ताई काही गरज आहे का, की ह्या दोषामधून ज्यावेळेस अर्जुन बाहेर पडतो त्यावेळेस भगवान 18व्या अध्यायात म्हणतात ना, म्हणजे येथेच तथा करू, हा संदर्भ घेण्याची गरज आहे का? माझ्या मते प्रश्न कसा आहे त्याच्यावर आहे. प्रश्न काय होता, परत एकदा आता वाचा प्रश्न, म्हणजे मग लक्षात मग येतं. कार्पण्य दोष काय आहे, कशाला कार्पण्य दोष म्हणतात? आणि ह्या कार्पण्य दोषामुळे अर्जुनाचा स्वभाव अपहत म्हणजे मूळ स्वभावापासून कसा दूर गेला होता हा. आणि हे हा. माझा हा स्वभावाचं जे काय आहे त्याचं तात्पर्य काय आहे, असा प्रश्न विचारला शेवटी. अच्छा. 3 प्रश्न आहे त्याच्यामध्ये. हा हा. तर कार्पण्य दोष सांगता आला, हम्म. त्याचा अर्जुनाचा स्वभाव कसा दूर झाला होता, अपहत कसा झाला होता, धर्मसंमूढ चेता झाला होता तो, हम्म. तर ते सांगता आलं. पण मग तात्पर्यामध्ये काय सांगता यावं, अजून तात्पर्यामध्ये काही सांगणं गरजेचं आहे का? तात्पर्य म्हणजे फक्त मनाची अवस्था आणि तो कसा विन्मुख होत होता युद्धापासून, हम्म. हम्म हम्म हेच त्याचं तात्पर्य असणार. कारण तो शरण आला हा नंतरचा पाठ होईल ना ते. हम्म. नाही पण ह्या श्लोकाशी संबंधित आपल्याला ते सांगावं लागेल ना, कारण की अर्जुनाने अशी प्रार्थना केली की मी असा झालेला आहे, मी धर्मसंमूढ चेता आहे, मी कार्पण्य दोष माझ्या निर्माण झालेला आहे, माझी अवस्था संभ्रमात झालेली आहे, मग असं सगळं आहे आणि तू मला युद्ध कर म्हणतो आणि युद्ध केलं तर काय होईल आणि युद्ध नाही केलं तर काय होईल, या सगळ्या गोष्टी जरी समजून सांगितल्या आहेत तरी पण माझ्या बुद्धीमध्ये किंवा माझ्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे आणि हा गोंधळ दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णच हे योग्य आहे. जसं सांगितलं ना की गुरु म्हणजे उपदेश, मित्राकडून काय मिळतो, सल्ला मिळतो, उपदेश मिळत नाही. म्हणून अर्जुनाने भगवंताला गुरुच्या ठिकाणी ठेवून त्यांनी सल्ला मागितला की जे, आणि तो सुद्धा कसा उपदेश की जे श्रेयस आहे. आता सुखामध्ये श्रेयस आणि प्रेयस हे प्रकार सांगितले जातात ना. हम्म. सुख हम्म. कसं असतं, श्रेयस आणि प्रेयस. तर प्रेयस म्हणजे काय सांगितलं जातं, अं, 1 मिनिट हे बघा, श्रेयस काय आहे हे भगवंत मला समजून सांगा, असे त्याचे म्हणणे होते. हे लोकी जेवढे जेवढे असते ते हवे असे वाटणे याला प्रेयस म्हणतात
म्हणजे या पृथ्वी तलावर या लोकांमध्ये जेवढं जेवढं काही आहे ते प्रत्येकाला वाटतं की मला हवं हवं आहे, मला पाहिजे, हे प्रेयस आहे. आणि श्रेयस म्हणजे काय? परमार्थाची वाटचाल करावी, कल्याणाचे कार्य हातून घडावे, अशी अंतःकरणात बुद्धी निर्माण व्हावी आणि परमार्थाचा प्रत्यक्ष प्रत्यय आत्मअनुभूतीतून आत्मसाक्षात्कारातून यावा, याला श्रेयस असे म्हणतात. आणि ह्या श्रेयसाचे मागणे अर्जुनाने भगवंत श्रीकृष्णाला केले आहे या श्लोकाद्वारे. बरोबर. आता आहे की नाही? हो, याच्यामध्ये आपण एक तात्पर्य असे सांगू शकतो का बघा बरं ताई? थोडक्यात सांगते मी. मला ना हे एवढं सगळं लिहिलं म्हणजे शिष्यस्तेहम शाधीमाम त्वाम प्रपन्न हे आता सगळं आहे, हा इथपर्यंत सगळं कळालं. पण शेवटचा जो प्रश्न आहे की तात्पर्य काय सांगावं, की याच्यातून काय त्या एक 4 ओळी तरी आपल्याला तात्पर्य द्यावं लागेल. साधक संजीवनीमध्ये, काही साधक संजीवनी हा पान 72 वर दिलेलं आहे. या श्लोकात शेवटी अर्जुनाने 4 गोष्टी सांगितल्या, ते तुम्ही सांगितल्या तशा. हा कार्पण्य हो दोषो हो सांगितलं ते. यश्रेयम हम्म. शिष्यस्तेहम शादिमाम प्रपंगम. हा ते हो हो हो. सगळ्याच हे आहे त्याच्यात, त्या पॅरेग्राफ मग हे मध्ये. मग ह्यालाच आपण तात्पर्य म्हणून घ्यावं का? मी हे हा, सगळ्याशी दुसऱ्या मी त्याला तात्पर्य दुसऱ्यांना हे प्रार्थना केली. हा ताई तात्पर्य मी म्हणजे हे आपण ना असं सांगू शकतो का ताई बघा, अर्जुन, आता हे तात्पर्य झालं बघा, म्हणजे थोडक्यात सविस्तर आपण काय म्हणू त्याला, त्याचा सारांशच, की हा अर्जुन म्हणजे युद्धभूमीवर जे मी केवळ बाह्य संकटात नव्हता, तर आंतरिक संघर्षात सुद्धा होता. हम्म. कर्तव्य विरुद्ध भावना, अशा दोन त्याच्यामध्ये डायलमामध्ये होता तो. म्हणजे की कर्तव्य हा श्रेष्ठ का भावना, आपल्या मनातली जी भावना आहे तो द्वंद्वामध्ये होता तो. द्वंद्वामध्ये होता तो. हा. तर तो म्हणतो, माझे मन धर्माबद्दल गोंधळलेले आहे, हम्म. म्हणून तुझ्या मार्गदर्शनाशिवाय योग्य निर्णय मी घेऊ शकत नाही. हा. जेव्हा मनुष्य स्वतःचा अहंकार, आसक्ती आणि भावनांशी झाकला जातो, तेव्हा हा. त्याची विवेक बुद्धी मंदावते. हम्म. तो स्वतःच्या सामर्थ्यावर संशय घेतो आणि इतरांवर अवलंबून राहतो. ही अवस्था म्हणजेच कार्पण्य दोष. आणि हीच अवस्था पर अर्जुनामध्ये निर्माण झाली होती. हा, परंतु या छान क्षणी आहे. अर्जुनाने केलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोणती होती? तर तो श्रीकृष्णाला शरण गेला होता. म्हणजे त्यातूनही हा ते हा. चांगलं झालं होतं, की तो श्रीकृष्णाला शरण गेला होता, की त्याला निदान तेवढं तरी हा. कळालं, की या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपण काय करायला हवं होतं म्हणून. आणि हम्म. यातच संपूर्ण म्हणजे इथंच आपल्याला काय होतं, की श्रीकृष्णाला त्याने हे गुरु मानलं. हा उपदेश. हा, आणि गोंधळलेली जी काही मानसिक अवस्था होती ती पूर्णपणे सांगितली त्याला. हम्म. म्हणजे हे म्हणजे आपण मी तात्पर्य सांगू शकतो थोडक्यामध्ये. श्रीकृष्णाला मित्र न मानता या ठिकाणी गुरु मानलं. भगवंतांना गुरु मानलं. हा, आणि त्यांच्याकडून जो उपदेश घेतला तो श्रेयस करणारा कल्याणकारीच कल्याण उपदेश करणारा. मला द्या. बरोबर. हा, कल्याणकारीच मार्ग द्या, हा, अशी विनंती केली आहे. अशी विनंती केली. हा. म्हणजे हे आपण तात्पर्य याच्यातून सांगू शकू. चालेल छान आहे, ठीक आहे. चांगलं आहे, छान लिहिलं. हम्म. ताई चालेल. मला वाटतं एक वाक्य लिहावं, की तात्पर्य असं की शेवटी गुरुला शरण जावं लागेल. हो, हो. हो ना. हम्म. म्हणजे आता ताईंनीच सांगितलं याच्या आधी, की सगळं मित्र होता, लहानपणापासून हा. हो. एक सोबत गुरुला स्वतः राहिलेले माझे होते. कल्याण करावे. पण हम्म. तो जो भाव त्या ठिकाणी होता, की श्रीकृष्ण कुठेतरी वेगळाच होता आणि अर्जुन हा कुठेतरी वेगळाच होता. तर हो. तो जो भाव होता तो होता गुरु आणि शिष्यामधला भाव. त्या ठिकाणी हम्म. मित्र मित्र बरोबरीचे नव्हते, तर तो गुरु आणि शिष्यामधला भाव होता. शिष्टमधला भाव. हो. आणि ताई या ठिकाणी अर्जुनाला कुठंतरी अशी खात्री होती की मला शिस्त लावून, मला कठोर उपदेश करून, मला श्रेयस्कर मार्गावर कोण आणेल? तर फक्त भगवंतच भगवंतच आणेल, आणू शकतो. श्रीकृष्णच आणेल. भगवान बरोबर. श्रीकृष्ण हे जरी माझा मित्र असेल तरी मित्र म्हणून मला सल्ला मिळेल, उपदेश मिळणार नाही. बरोबर. मला प्रेरणा मिळेल, हा, पण शिस्त लावणारा आणि मला मार्ग दाखवणारा जो शेवटी कोण आहे तो मला गुरु. श्रीकृष्णच गुरु आहे. म्हणून त्यांनी गुरुच्या ठिकाणी श्रीकृष्णाला ठेवून गुरुच्या बरोबर. उपदेशाची ती म्हणजे गुरुचा उपदेश त्यांनी घेतला. म्हणून बरोबर. त्यांनी भगवंताला असं म्हटले की मी तुमचा शिष्य आहे हा, या ठिकाणी. बरोबर. हम्म.
हाच प्रश्न यायला पाहिजे आता. चांगला तयार झाला. उत्तर मिळालं चांगलं. नाही, छान लिहिलं ताईने, खूप सुंदर लिहिलं चांगलं लिहिलंय हो. अगदी. खूप संदर्भ छान दिलेत. तेच मी म्हणलं थोडासा एक प्रश्न तयार करावा. कारण की असा प्रश्न वाचला ना ताई माध्यमाचे की थोडी भीतीच वाटते. मग खूप वेळ बघावं लागतं. बरोबर आहे. कल्पना ताईने कारण काय लिहिलं? मी मी बोलणारच होते, म्हणजे खूप छान उत्तर तयार केलेलं आहे. तुम्ही पण छान सांगितलं तात्पर्याचं. हा पण मला फक्त एकच वाटतं की त्याच्यामध्ये आणखीन 2 माऊलींच्या पण ओळी घालता येतील आपल्याला. हा त्या मी सांगते इथं आत्ताच्या श्लोकावरच्या. बर. सांगू का? हो, हॅलो. सांगा ना सांग ताई. सांग. हो, वाचा ना. तुम्ही सगळ्यांनी खूपच छान उत्तर तयार केले, त्याबद्दल काही नाही, एकदम व्यवस्थित झालंय. पण मी 2 ओळी ऍड करते आणखी. अर्जुन मोहग्रस्त झालेला असला तरी मोहाच्या भरात आपल्याकडून काही अनुचित घडू नये म्हणून तो सतत उचित विचारवान असणाऱ्या श्रीकृष्ण गुरूंना उचित सल्ला देण्याची प्रार्थना करीत आहे. हा प्रसंग श्री माऊलींनी ज्ञानेश्वरमध्ये उचित शब्दांनी रेखाटला आहे. ते लिहितात, आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. 55वी ओवी आहे अध्याय 2 मधली. आणि नंतरची आहे, तरी उचित काय आम्हा जे व्याभिचरे ना धर्मा, ते जड करी पुरुषोत्तमा सांगे आता. ज्ञानेश्वरी मधल्या अध्याय 2 63वी ओवी. हा, हे एक आपण ऍड करू शकतो ऍड आणखी करू शकतो, म्हणजे त्याच संदर्भामध्ये आहे, त्याच त्या श्लोकातली संदर्भामध्ये. खालची ओवी त्यांनी महाराजांनी लिहिलेली आहे. ओवी. बरोबर. हा, महाराजांनी लिहिली. हो. नाही ताई, म्हणजे कसं मला आणखीन जरा कसं होतं, ज्ञानेश्वरीचा संदर्भ घेताच येत नाही, आठवत नाही. कारण की मी ज्ञानेश्वरी मी स्वतः फक्त एकदाच वाचलेली आहे आणि लिहिलेली नाही, आहे. म्हणून तसं मला करू नका तसं ताई. नाही, प्रत्येक असं आपण तो श्लोक आल्यानंतर शोधायचा, असं काही नाही. सतत वाचन झालेलं आमचं, हा तरी कुठं सतत वाचन झाले, तसं नाहीये काय. बरोबर. तो पाठ 2 राहणार आहे. अध्यायामधला हा श्लोक आहे, तर त्या संदर्भात ज्ञानेश्वरीमध्ये काय आलंय ते आपण पाहायचं आणि लिहायचं, तिथं घ्यायचं. नाही येईल श्लोक लक्षामध्ये आला पण की तिन्ही पुस्तकं पाहायचे ताई आपण. श्लोक हा आला की हा हा. तिन्ही पुस्तकं पाहायचे. बरोबर. माझ्याकडे हम्म. आहे ज्ञानेश्वरी, पण मला लक्षातच येत नाही कारण की मी तितकी वाचली नाहीये. बरोबर. फक्त हा. एकदा म्हणजे एकदाच वाचलीये. वाचायचं कामच वैजंती नाही, ताई, पाहून लिहायचे आपल्याला. वैजंती ताई, हम्म. आणि तुम्हाला काही टिप्पणी करायची यावर? बोला. साधक संजीवनी आणि तत्वविवेचनी असं दोन्ही मिळून करायचं हा, बोला ना आणि रोहिणी ताई, ज्ञानेश्वरी बोला पण बोला. घ्यायची. हा, नाही ताई, मी आज जॉईन झाले. मला काही अच्छा मनीषा अच्छा, ताई मला म्हणत वाटलं की होत्या ना. तुम्हाला हँड रेस. तर मी पण इच्छुक आहे. मी पण ती पुस्तकं अजून खरेदी केलेली नाहीये. पण मला पण इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे मी माझं स्वतःचा परिचय देण्यासाठी म्हणून हँडरेस केला होता. बर बर बर. हा, कधीपासून सुरू झालं हे मला माहिती नाहीये, पण तरी पण मी हे करणार आहे. म्हणजे मला पुस्तकं पण हवी आहेत. हा, पण मग ती पुस्तकं मला ऑनलाईन घ्यावी लागतील की त्या तुम्हाला आपल्याकडून लिंक मिळतात काही पाठवलेली आहे, ते लिंक पाठवलेली आहे, त्यावरून तुम्ही घेऊ शकता. ओके, हा चालेल हा, चालेल. चालेल. आणि छान मस्त, म्हणजे आता ताईंनी तर खूपच छान हे केलंय, सुंदरच लिहिलंय. म्हणजे मला पण अगदी मोह आवरत नाही, आपण कधी अभ्यास सुरू करतोय असं झालंय. म्हणजे मी गीता परिवारामध्ये मी पण किती 2020 पासून आहे. परीक्षा दिल्या 3 आणि म्हणजे मी हे पण केलंय, म्हणजे हे सगळेजण ऍड होऊ शिकवलेत पण शकतात 2 ताई, अध्याय. तसा काही प्रश्न नाही, ते सगळेजण ऍड होऊ शकता. हा 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 हा, आपण आता सध्या आपण हे हे लिंक तुटायला नको आपली, डायव्हर्ट हो व्हायला नको. हो हो हा हो हो, चालेल. हो हो हो, काहीच हरकत वैजंती नाही. ताई. मी अशीच जॉईन होऊ शकते ना? हो हो, सगळेजण जॉईन होऊ शकतात, हा, काही प्रॉब्लेम नाही ते. ठीक आहे ठीक आहे हा, ठीक आहे. अजून कोणी बोलतं या विषयावर? मध्यमाचा लिहिलाय का कोणी एखादा प्रश्न? मध्यमाचाच हा आहे ना, चालू आहे मी ताई. दुसरा हा, प्रश्न लिहिलेला आहे ताई. हा मध्यमाचाच चालू आहे. तुम्हाला काही ऍड माध्यमाचा त्याच्यामध्ये? 2 प्रश्नपत्रिकेमधील 2 प्रश्न मी लिहिलाय. ज्ञान की प्राप्ति का निरूपण किस ते श्लोक में ते हुआ. हा ते असं 12 एक तत्व श्लोक वगैरे आहे. काढले का ते हा. 12 तत्वांचा एक प्रश्न आहे तो? वह श्लोक है, वहाँ वो उसका अर्थ लिखिए. कुठला प्रश्न होता सांगा हा. मला. 12 तत्व लिहा असं सांगितलंय अध्याय 7 मधले. आसक्ती म्हणजे काय, 12 तत्व लिहा असं काहीतरी आहे ना एक प्रश्न. कुठल्या प्रश्नपत्रिकेमध्ये? 7व्या. एकच मिनिट.
हे हे केलं का? सृष्टि चक्र क्या है उसका वर्णन करने वाला जो नहीं है उसको म्हणजे भगवान ने जे क्या 12 कहा है? तत्व सांगितलेत ना ताई, ते तो हाँ श्लोक असा आहे की भूमी रापो नलो वायू खम नभो हाँ बुद्धिरेव च. म्हणजे 7व्या अध्यायामधला 4था श्लोक आणि 5व्या श्लोकामध्ये हे 12 तत्व आलेले आहेत पूर्णपणे. थांब, कितवा पेपर आहे हा? किती वर्षाचा? नाही, तुम्ही फक्त सांगितले तर ते श्लोक हे सांगितलेत मी. मला प्रश्न. प्रश्नपत्रिका बघावी लागेल. हा. थांब, प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहे. हम्म. फक्त हे तो सृष्टी हा, चक्राचा प्रश्न मी परवा दिवशी वाचेल. मी त्याची करते तयारी. बर. कितव्या अध्यायातला आहे? ते कितव्या अध्यायातला आहे? 7वा अध्याय आहे हा. आणि सृष्टी या चक्र. या आधी पण आपण हा नाही प्रश्न वाचला नाही, होता. सृष्टी चक्रातला बहुतेक चौथ्या अध्यायातला आहे हा ताई प्रश्न. चौथ्या नाही, नाही. अध्यायात आहे. तिसऱ्या हा. अध्यायामध्ये आहे. हा मी केलेलं आहे, थोडस वाचू का सृष्टीचक्राचं? हा, हा, वाचा वाचा वाचा. वाचा. हाँ, सृष्टि चक्र क्या है उसका वर्णन करने वाला नहीं है, उसको भगवान ने क्या कहा है वह हा श्लोक तथा अर्थ लिखिए. हा तर तिसऱ्या अध्यायामध्ये 14वा आणि 15वा श्लोक सृष्टीचक्राचं वर्णन करण्यासाठी आलेले आहेत. हा आणि त्यात उसका वर्णन करणे वाला नाही आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की जो ह्या सृष्टीचक्राचा नियम सांगितले त्याचं पालन करणार नाही, त्याची काय गती आहे, त्याची काय स्थिती आहे, त्याला काय म्हटलं आहे, असा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे तो श्लोक आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे. सृष्टीचक्र. सृष्टीचक्र याविषयी गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात उल्लेख आला आहे. या अध्यायाला कर्मयोग असे नाव दिलेले आहे. संपूर्ण सृष्टीचक्र कर्मावर चाललेले आहे. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले कर्म निष्काम भावनेने व तत्परतेने केले पाहिजे, असा सृष्टीचा नैसर्गिक नियम आहे. हा नियम स्थावर जंगम मनुष्य संत देव अवतारी पुरुष या सर्वांनाच लागू आहे. या रीतीमुळे स्वाभाविक एकमेकांची एकमेकांना मदत होते व परस्परांची उन्नती होते. निर्मात्याने या जगातील प्रत्येक कृती एकमेकांना पोषक अशीच बनवली आहे. जो या नियमात सतत बसत नाही तो या जगात जगू शकत नाही. कर्माचे पालन करणे किती आवश्यक आहे हे दाखविण्याकरताच अवतारी पुरुषांनी व संतांनी स्वतः कर्माचे आचरण करून दाखविले. कर्तव्य पालन हे सुखी जीवनाचे मर्म आहे. हेच या अध्यायाचे सार आहे. सृष्टीचक्राचे वर्णन करणारे अध्याय 3 मधील श्लोक 14 आणि 15 मी असं फक्त इथं नमूद करून ठेवलंय, ते काही घेतलेले नाही आहेत मी श्लोक तिथे. आणि त्याच्यानंतर उसका वर्णन करने वाला नहीं है उसको भगवान कहते हैं. या सृष्टी चक्राच्या नियमांचे जे पालन करीत नाहीत त्यांची निंदा केली जाते. तर त्याविषयीचा श्लोक 16 नंबरचा आहे 3ऱ्या अध्यायातला. एवं प्रवृत्तिंच चक्रेणानुवर्तयति ह्ययः आघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ स जीवती. हे अर्जुना, जो मनुष्य याप्रमाणे परंपरागत चालत आलेल्या सृष्टीचक्राप्रमाणे वागत नाही तो इंद्रियांच्या भोगामध्ये रममाण असणारा पापमय जीवन जगणारा व्यर्थच जीवन जगत आहे असे समजावे. सृष्टीचक्रानुसार न चालणाऱ्या मनुष्यासाठी भगवंताने प्रथम स्तेन एव सह अध्याय 3 मधील 12वा श्लोक तो चोरच आहे आणि भुंजते ते त्वघम अध्याय 3 मधील 13वा श्लोक ते तर पापच खातात अशा प्रकारे म्हटले आहे. आणि आता या श्लोकात आघायुर इंद्रिया राम तो पायू आणि इंद्रिया राम आहे असे म्हणून त्यांच्या जगण्यालाही व्यर्थ म्हणतात. सृष्टीचक्रानुसार न चालणाऱ्या मनुष्याचे आयुष्य त्याचे जीवन केवळ पापमय असते. मनुष्याकडून केल्या जाणाऱ्या शास्त्रविहित क्रियांनी यज्ञ संपन्न होतो. यज्ञाने वृष्टी होते, वृष्टीने अन्न उत्पन्न होते, अन्नाने प्राणी उत्पन्न होतात, पुन्हा त्या प्राण्यामधील मनुष्याकडून केल्या जाणाऱ्या कर्मामुळे यज्ञ व यज्ञामुळे वृष्टी होते. अशा प्रकारे ही सृष्टी परंपरा नेहमी चक्राप्रमाणे चालत आली आहे. हेच दाखविण्यासाठी चक्रम या पदाबरोबर एम व प्रवर्तितम हे विशेषण लावले आहे. आपापले वर्ण आश्रम स्वभाव व परिस्थिती यांच्याप्रमाणे ज्या मनुष्याचा जो स्वधर्म आहे, ज्याचे पालन करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे, त्यानुसार आपल्या कर्तव्याचे सावधपणे पालन करणे म्हणजेच त्या चक्राप्रमाणेच चालणे होय. म्हणून आसक्ती व कामना यांचा त्याग करून केवळ या सृष्टी चक्राची सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठीच जो योगी आपल्या कर्तव्याचे अनुष्ठान करतो, ज्याच्यामध्ये स्वार्थाशी त्याचा किंचितही काहीही संबंध नसतो, तो योगी त्या स्वधर्मरूप यज्ञामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वरास प्राप्त करून घेतो. एवढंच लिहिलंय मी. आणखीन लिहायचंय याचं. अजून कोणी लिहिलं का याच्यावर?
13 अध्याय 14, 15, 16, 17 श्लोकापर्यंत वर्णन लिहायचे. तुम्ही लिहिलं का ताई? नाही, मी वाचून ठेवलं, टिप्पणी काढली आहे, लिहिलं नाही. अच्छा, हा, टिप्पणी जरी काढली असेल तर वाचून दाखवू शकत असाल म्हणजे तर. असे हे लिहिलेत, अध्याय क्रमांक लिहिलेत हा, आणि वाचून घेतले, तसे पेपरवर नाही लिहिले अजून. बर बर. 16, 17 श्लोकापर्यंत जायचंय आपल्याला. अजून कोणी? स्वातीताई, स्वातीताई काळे. नाही, मी काही अभ्यास नाही, मी बाहेर पण आहे. अच्छा. अं, पण तरी म्हटलं आज करून पाहू, जॉईन म्हणून केलं. ओके ओके ओके. अजून कोणी लिहिले आहे? हा, मी पण पाहिलेला नाहीये प्रश्न. चालेल, पुढचा प्रश्न घेऊयात आपण, हरकत नाही. पुढचं कोण वाचतं? झाले सर्वांचे? ताई मी ह्याच प्रश्नपत्रिकेतल्या म्हणजे मध्यमाचेच मी वाचेल प्रश्न, पण परवाच्या दिवशी बर. वाचते, कारण की एक प्रश्न करायला खूप वेळ लागतो. हो हो हो, हरकत नाही. उद्या काही होणार नाही माझं, म्हणजे आज नाही. थोडंफार रफवर करून थोडस वाचेल, हा. करून हो, तयारी मी करून पण एक ठेवेल. तयार करेल परवाच्या नंतर. दिवशी नक्की हो. वाचते एक प्रश्न. बरं, अजून एक प्रश्न होता. हम्म. भगवान ने मिथ्याचारी किसको कहा है वह श्लोक हा, एव अर्थ लिखे. तर हे कुठल्या अध्यायात आहे, कोणी शोधलं का? मिथ्याचारी हा शब्द आहे किंवा मग उद्या याच्यावर मिथ्याचारी एक उच्यते. एक किसको कहा है और वह श्लोक और ये अर्थ लिखिए. सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठा का स्वरूप लिखे ते पण आहे. सांख्यनिष्ठा नाही, आणि योगनिष्ठा. हा, पण आता हे मिथ्याचारी शब्द कशात आहे हा शोधलाय का? हा. हो, नाही. हा. नंतर एक होतं अजून, म्हणजे शोधायचं, आपण उद्या करूया. हा, हो. अनासक्त केलं का? अनासक्त, चौथा प्रश्न आहे पहा, हा दुसऱ्या याच्यातला. अनासक्त भाव से कर्तव्य कर्म करने के लिए किस किस श्लोक में आज्ञा देते हैं वह श्लोक तथा अर्थ लिखिए. अनासक्त याचा अध्याय आहे 7वा. मैयासक्त मना म्हणतो ना आपण, मैयासक्त मना पार्थ. अध्याय 7 मध्ये आहे, अध्याय 14 मध्ये आहे. याचा आसक्ती, आसक्ती म्हणजे अनासक्त. हा, तर हे शब्द आलेले आहेत, तर याचा पण अर्थ आपण उद्या परवा घेऊया. प्रश्नपत्रिका कशामध्ये येते मी लगेच सांगते. पाठवलाय ना मी. हा, पाठवलाय मी ते. नाही नाही, तो आता शब्द सांगितलेला तो अनासक्त. हा. हा, मग तसंच त्याच्यावरचाही प्रश्न आहे. आपण ते आता वाचलं, मला नाही वाटते. नाही, कल्याण प्राप्ति का प्रश्नपत्रिका एकांतिक और सर्वश्रेष्ठ उपाय बतलाते हुए युद्ध के आज्ञा देते हैं. यह भाव किस अध्याय के किस श्लोक के लिए वह कहा तथा है. प्रश्नपत्रिका काढा, त्याचा तिसरा प्रश्न आहे हा. कोणत्या किंवा उद्या प्रश्नपत्रिकेचे? करूया. 2075 ची जी प्रश्नपत्रिका आहे ना, संवत 2075, हा, त्याच्यामधला ते हा मी तिसरा प्रश्न आहे. लिहिलेलं आहे मी. हा, पण 6वा अध्याय. 2075 ची प्रथम का द्वितीय? 75 म्हणजे त्यांचं संवत्सर वेगळं आहे, पण आपल्या संवत्सर मध्ये ते आलेलं आहे 2075. 6वा अध्यायचा 4था श्लोक आहे ना ताई, त्याचं वर्णन. हे जो मिथ्याचारी आहे ना, 6व्या हा अध्यायाचं. हा, मिथ्याचारी कशात आहे? 16व्या अध्यायामध्ये दैवी असुरी प्रकृतीमध्ये आलेला आहे. दैवी अच्छा. संपद हा. विमोक्षाय हा, निबंधाया सुरीमता. दृष्टम शुभम द्रोही. एक मिनिट, मी तो पूर्ण श्लोक वाचून दाखवते. 16वा अध्याय का ताई? हा, 16वा अध्याय आहे. आणि अध्याय हे श्लोक अध्याय 16वा. पाहती येत आहे, एक मिनिट. क्रीम लावलं म्हणून. कोणता अपूर्ण माध्यम?
ठीक आहे, आपण उद्या शोधूया. हो, हरकत अजून नाही, एक मी सांगते तुम्हाला हा नंतर. हा पुढचं घेऊया तोपर्यंत. आणि अजून एक आता होतं. कोणत्या प्रश्नपत्रिका घेऊन राहिले म्हणजे मग मी त्यातल्या शोधून तुम्हाला सांगेल. तेच आहे, मध्यमाची आहे ना, संवतचे 2075 तेच आहे. हा 2075 आहे ना फक्त. आभार. हा आता तृतीय प्रश्न पत्रिका है सांख्य है सगुण और निर्गुण उपासना और तत्व विवेचना के विषय में लिखिए. हो, तो लिहिलेला आहे मी. अच्छा, मग वाचताय का? आता आहे का? आता मी असं करते शोधून मग मी उद्या वाचून दाखवते सगळं. हा हा ठीक आहे. हा कारण मी त्याची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे 75च्या. अच्छा, 75 आणखीन कोणत्या घ्यायच्या आपल्याला? ते आता काय म्हंटल मी? मिथ्याचारी म्हटलं, अनासक्त म्हटलं. ते मिथ्याचारी कोणत्या प्रश्नपत्रिकेत आहे? त्याच्यातच आहे, मध्यमाचे सगळे प्रश्न आहे. नाही नाही, मिथ्याचारी पहा, प्रश्नपत्रिका कोणत्या सालाची ते विचार. तेच आहे 2075 द्वितीय प्रश्नपत्रिका आहे. हो, मग ते पण आहे लिहिलेलं. मग मी तुम्हाला उद्या वाचून दाखवते सगळं. हा मग चालेल. त्याच्यात 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 अजून आहे आहे ते लिहिलेले मी. हो, ऐका ना, 75. ऐका हा. ऐका. जल में चलने वाली नौका और वायु का उत्तर दे. भगवान हो किस श्लोक में कौन सी बात कही है और वह श्लोक तथा अर्थ लिखिए. आता कुठला अध्याय हा शोधला का तुम्ही? हो, आहे ते लिहिलेले मी उत्तर. चौथा अच्छा, अध्याय मधला 36वा श्लोक आहे आणि हा 6व्या आता अध्याय वाचला ना मधला मी. 19वा श्लोक आहे. चौथ्यातला हे चौथ्यातला वाचलं का आता? 36वा श्लोक. हो. आता चौथ्यातला वाचता ताई हा 36वा प्रश्न. आणि 6व्या मधला 19वा आहे ताई. हा हो. तर मिथ्याचारी अध्याय तिसऱ्यातला श्लोक नंबर 6वा आहे ताई. मिथ्याचारी अच्छा, ना. मिथ्याचार हा उच्यते कर्मेंद्रियानि संयम्य य आस्ते मनसा तो स्मरण. मिथ्याचार उच्यते. आणि अजून कशात आहे का हा श्लोक? म्हणजे हा शब्द तिथे काही दिलेला आहे का या 16व्या अध्यायामध्ये? अध्यायामध्ये बरंच वर्णन आहे याचं. हा आसुरी ह्याची आसुरी स्वभावाच्या लोकांमध्ये आहे. हा हम्म. तिसऱ्या तिसऱ्या अध्यायातला अध्यायामधला 7वा. काय आहे? मिथ्याचारासाठी तिसऱ्या 3, 6. अध्यायातला 6वा 7वा श्लोक. पण मिथ्याचार हा. शब्द तो 6व्या याच्यात आलेला आहे. तिसऱ्या अध्यायातला 6वा श्लोक. एकमध्ये पण दिलेलं आहे. कर्मेंद्रियाने संयम्य य असते मनसा स्मरण. हा, इंद्रियांना यश इंद्रिय आणि विमूढात्मा मनसा. हा, तो 7वा मिथ्याचारच श्लोक पण उच्यते. हा, हो, हा. हेच बरोबर आहे ना. मिथ्याचार शब्द आहे ना हो, त्याच्यामध्ये. मिथ्याचार त्याचे शब्द आहे तो. हा, बरोबर आहे. मग हेच बरोबर आहे. ते फक्त तिसरा दैवासुर आणि आसुरी स्वभावाचे वर्णनामध्ये आहे ते. हे हो. श्लोकच बरोबर आहे. म्हणजे अध्याय 3 मध्ये पण आहे आणि अध्याय 6 मध्ये पण आहे. 6 मध्ये पण आहे, अध्याय 16 हा मध्ये पण आहे. हा मग आणि शिवाय त्या तत्वाची विवेचनी त्याच्यात दिलाय का की हा शब्द परत कधी आलेला आहे वगैरे? ते असं देतात ना, या अध्याय में ये शब्द फिर से आया है, भगवंत इससे फिर से बोल रहे हैं, असं काही. म्हणजे मग आपल्याला ते सगळे श्लोक घ्यावे लागतील त्याच्यामध्ये, जे जे बरोबर. भगवंतांनी नाही, ते वाचून जिथे द्यावं लागतं आपल्याला. त्यात नाही दिलेलं आहे ते. नाही का? मग नाही, नसेल वाचून नसेल द्यावं लागतं आपल्याला. नाही नाही, जर असेल ना तरच असतं, जर असतं नसेल तर असतं मग हा नाही सापडणार. हा, काय की ते आपला वाचावं अभ्यास लागतं त्यांच्या आपल्याला. ताई ते 8वा प्रश्न वाचा बरं. काय 6 आहे का 9 आहे ते? 8वा हा, हे 9 आहे का 6 आहे? 7 नंतर 8 आहे. नाही नाही, 8व्या प्रश्नामध्ये लिहिले त्याने अध्याय तक अर्जुन के कितने श्लोक आहे. हे 6वा अध्याय आहे हा का? हा हो हो 6 आहे ना? 9वा. नाही 9 आहे, ते मध्यम आहे 9 ना. प्रश्नपत्रिका मलाही शोधून नाही कळलं ते, काढायला 9 आहे का 6 आहे? 75. कारण की मी इथे 9 लिहिलेला आहे. 9 लिहिलंय का तुम्ही? 9वाचा अध्याय आहे, 6 नाहीये. 9 आहे का? 9वां अध्याय तक अर्जुन के कितने श्लोक है, संजय के कितने है, धृतराष्ट्र के कितने है. 6व्या अध्यायाचे जास्त श्लोक आहेत ना यांचे. ते याच्यामध्ये दिलेलं आहे ताई, आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की संजयने किती केलेले आहेत. आणि हे फक्त अर्जुनाचे नाही अर्धा अर्धा श्लोक आहे, तो अर्धा अर्धा करून हे करायचं, काउंट करून घ्यायचं आपल्याला. नाही, ते अध्यायाच कळना ताई, 9 आहे का 6 आहे ते. क्रमांक कळत नाही त्यांना. कुठला? 8वा प्रश्न. तो परत कुठेतरी आलेला असतो, तो लिहिलेला, ते आपल्याला शोधावं लागतं प्रश्नपत्रिकेत. 8वा हा, प्रश्न. मागच्या वेळेस आपण प्रथमाला लिहिलं होतं ना ह्याचं हो वर्णन. हो हो
हो हो. नाही, त्या ताईंना आकडा ओळखू येत नाहीये, तो 6 आहे हा, का 9 आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. आकड्याचा प्रॉब्लेम आहे माझा. नऊ हा नऊ हा नऊ आकड्याचा प्रॉब्लेम आहे नऊ त्यांचा. आहे, 9 आहे, 9. 9 आहे मग. 9 शरयू, आहे ना? हा. ओके हो थँक्यू. 9. शरयू ऐक ना, शरयू परत हा, मध्यमाच्या प्रथम प्रश्नात 7 मध्ये तसाच आकडा दिलाय, ते 9 आहे. अर्जुन ने 9 आहे, पहले 9. 9 अध्याय में कितने श्लोक कहे है? आपल्याला दिसलं का? मागच्या वेळेस पण विचारला होता तसाच, तो 9 हा आकडा येतो. हा हा, हो का परत हो हो, आहे आहे आहे. ऐक. हा 9वा प्रश्न 7व्या तसाच आहे. हा अर्जुन ने पहले 9 अध्यायों में कितने श्लोक है? 9 नंबर आहे तो. 9 नंबर आहे. हा आणि अनासक्त झालं, कार्पण्य दोषच आत्ता वाचलं. 9व्या अध्यायापर्यंत अर्जुनाने हा किती श्लोक म्हटले, हा तसं आहे संजयाने ते. किती, आणि म्हणजे 1 ते 9 काउंट करावं लागेल आपल्याला इथे. हा हो हो नाही हो हो. बरोबर आहे. नाही नाही, फक्त 9वा अध्यायच लिहायचंय. नाही नाही ताई, नाही प्रश्न नाही आहे नाही नाही बघा. नाही, 1 ते 9वे 9. अध्यायोतक, 9वे अध्यायोतक म्हणजे 1 ते 9. हा हम्म. हा, हा 3 अध्यायों में कितने श्लोक हा खाली लिहिलं, बरोबर आहे. चांगली आहे सुट्टी. आज काय बुधवारच आहे म्हणजे का? 1 ते 9 अध्यायापर्यंत अर्जुनाचे किती श्लोक, 3 संजयाचे अध्यायों में किती श्लोक, कितने कितने धृतराष्ट्राचे श्लोक किती है? श्लोक. हा असं हो, लिहायचं ते, बरोबर आहे. हा खाली असा लिहिले प्रश्न बघा, आहे. खाली लिहिले, सगळ्यात शेवटी लिहिले की अध्याय में कितने कितने श्लोक लिहि. बरोबर आहे तुमचं. 1 ते 9 हा अध्याय लिहावे लागतील. हा हो हा 1 ते 9 अध्यायातलेच घ्यावे हो, लागतील. बरोबर आहे, बरोबर आहे. थँक्यू. 1 ते 9 अध्यायपर्यंत. अजून कोणी एखादा प्रश्न वाचणार आहे? मंगलाताई, वाचता एखादा प्रश्न? मंगलाताई, सोडवलाय काय? नाही नाही सोडला. नाही सोडवला. बर, काही टिप्पणी वगैरे? नाही नाही झालं तयार. मी ऐकते आणि लिहून घेते, नोट करते. बर बर बर, हरकत नाही. आता अजून? मी काय करते, आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका सांगितल्या ना त्यातले मी सगळे प्रश्न उद्या वाचून दाखवते. बर, हरकत नाही. मग आपण आज थांबायचं इथे? हो हो, तेच म्हणलं, मग आज इथे थांबूयात. कारण प्रश्न वाचून आपण ते चर्चाच करू ह्याच्यावर. हो, आता हो, उद्या म्हणजे मात्र सोपं असं जाईल करून, आपल्याला हा लिहायला. उद्या मात्र प्रत्येकाने लिहा आणि मग वाचून दाखवा. प्रत्येकाने थोडं तरी वाचून दाखवायचा प्रयत्न करूयात. हो हो हो, एखादा तरी लिहिलेलं प्रश्न असलं ना, वाचून दाखवायचा. लिहिलेलं असलं की एकच काही गोंधळ होत नाही. आज मी बरोबर. टिप्पणी काढली तर माझा एक पॅरेग्राफ गायब झाला, कुठे गेला लक्षात नाही आलं. नाही. आता उद्या प्रॉपर काय लिहिणं करू? झालं नाही माझं. ऐका ऐका, उद्या सृष्टीचक्राचा 3ऱ्या नंबरचा प्रश्न घेऊया, द्वितीय प्रश्नपत्रिकेमधला. तो ज्यांनी ज्यांनी लिहिलाय तो वाचायचा. हा, सृष्टीचक्राचा. त्याच्यानंतर काय करायचं? चौथा, जल में चलने वाली नौका और वायू का उत्तर दे, अध्याय 4 आणि तो अध्याय 6. घेतला ना ताई, आणि माधुरीताईने घेतला ना तो. नाही, मी नाही अच्छा घेतलंय आता ताई, कल्पनाताईंनी घेतला आता. कल्पनाताईंनी घेतला. हा, मी बरं ठीक आहे. कार्पण्य दोषाचा घेतला. बर बर, हा बरोबर. आणि आणि भगवानने मिथ्याचारी हे केलाय हम्म, ते. म्हणजे उद्या द्वितीय प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवूया. चालेल. मध्यमाची कोणत्या सालाची? द्वितीय द्वितीय 2075च लिहिला इथे, त्यांचं तर वर्ष बर वेगळं बर आहे. बर, आपण पण चालेल. हा, द्वितीय आपण जे प्रश्नपत्रिका. ग्रुपवर टाकल्यात ना 3-3 हा प्रश्नपत्रिका ताई, हा हा ते त्यामधूनच आपण सोडवायचा प्रयत्न करतोय. मुद्दामून त्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत, बर. जेणेकरून की कन्फ्युजन व्हायला नको. तर प्रथमाच्या 3 प्रश्नपत्रिका टाकल्यात आणि मध्यमाच्या 3 हा प्रश्नपत्रिका टाकल्यात. उद्या त्याच्यात प्रथमाच्या, हा अ, आ व्यक्तिकम हा शब्द कशात आलाय, कुठल्या श्लोकामध्ये आलाय हे पण शोधायचं आहे. ब्रह्मविद सापडलं, अनेकजन्य संसिद्ध सापडलं, पण आ व्यक्तिकम हा शब्द कुठल्या श्लोकामध्ये आहे? कुठला कुठला शब्द आहे? आ व्यक्तिकम. अच्छा, हा, एक मिनिट तर हा बघू का. शोधायचा आहे. व्यक्तिकम, हा म्हणजे अव्यक्तिकम आहे, हा अव्यक्तिकम. अव्यक्तिकम. हा, हा हा, म्हणजे द्वितीय प्रश्नपत्रिका उद्या आपण पूर्ण करूया. हो. हा अव्यक्तिकम ना 8व्या हा याच्यातलं 18वं आहे. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे तुमचा अभ्यास तयार आहे. टाळी टाळी. हा, नाही चांगलं आहे ना, ज्यांनी शोधलंय त्यांचं खरंच कौतुक आहे. मी नुसतंच वाचते आणि इकडे माझी कामं चालू असतात. आता काय करू आणि मी आता? ब्रह्मविद सापडलं का? कुठलं ब्रह्मविद ब्रह्मविद 5-20 आहे का की 4-20 आहे? सापडलंय. हो, ते 5व्या मध्ये ब्रह्मविद 20वा आहे. मधलं 19वा आहे. नाही, 20वा आहे. नाही, 19वे नाव.
ताई ते अव्यक्तिकम काय श्लोकाची सुरुवात आहे का आधीमध्ये आलेला शब्द आहे? त्याचं थोडं अवघडच आहे, मी बघितलं. अव्यक्त ते आदीने भूतानी त्याच्यामध्ये पण आहे. खूप ठिकाणी आलेला आहे तो शब्द, हम्म. खूप ठिकाणी आलेला आहे. अव्यक्तादय व्यक्तय पण आलेला आहे ताई श्लोक, आणि हा. अव्यक्तो अयम नाही, सुरुवातीला अचिंत्योयम. सुरुवातीला अव्यक्तम पर्युपासते त्यात पण आहे. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम हा पण नाही. 7व्या श्लोकात आलेला, 7व्या हा अध्यायात अव्यक्तव्य आलेला आहे. वक्तव्य हा सर्व प्रभवंत्य. अव्यक्तम नहीं हो, हे अव्यक्तिकम है. हा, अव्यक्तिकम. अव्यक्तिकम. हाँ. आठव्या अध्यायातला 18वा श्लोक येतो. नाही नाही बर. अव्यक्ताद् व्यक्तय सर्वा प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके. नाही नाही, पण शब्द वेगळा आहे ना आपला. अव्यक्तात व्यक्तय ते अव्यक्त कम पाहिजे आहे ना. कम कुठे आहे इथे? अव्यक्तात द व्यक्तय हा त्याची फोड नाही केली ना, अव्यक्तिकम. नाही नाही अव्यक्तिकम म्हणजे अव्यक्त अधिक इकम. नाही हा. ताई, अव्यक्ताद व्यक्तय हा जर शब्द असेल, तिथून श्लोकाची सुरुवात असेल तर 8व्या अध्यायामधला 18वा श्लोक येतो ताई तो. हो ना, मग तोच घेतला ना. अव्यक्ताद् व्यक्तय सर्वा प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते. 8व्या अध्यायातला 18वा श्लोक. त्याचा अर्थ पहा, कारण की अव्यक्तात व्यक्तय असं आहे आणि आपल्याला कम शब्द शेवटी पाहिजे. ताई ती श्लोकाची सुरुवात आहे ना, 8व्या अध्यायातला हो. 18वा श्लोक ना. हम्म. हो, अव्यक्ताद् व्यक्तयस असं आहे. अव्यक्ताद् व्यक्तयस सर्वा. ठीक आहे, शोधूया. नाही तर मग हा शब्द आपण प्रमाण मानूया, नाही सापडला तर. ते श्रीकृष्ण सृष्टीचक्र सांगताना ते म्हणतात की रात्र झाली की सर्व भूत मात्र अव्यक्त स्वरूपात विलीन अव्यक्ताद होतात आणि व्यक्तय दिवस झाला नाही. की व्यक्त दृश्यमान होतात, असा अर्थ होतो त्याचा. नाही ताई, इथं अव्यक्ताद व्यक्तय हा शब्द, हा 18वा पहिला शब्द, 18वा श्लोक, 8वा अध्याय. आपण उद्या व्यक्तय आणि उद्या चेक इथं करूया ताई. आपलं काय आहे? हा, उद्या अव्यक्तिकम, व्यक्त होणे. हे शब्द वेगळे आहेत ताई. 18 तुम्ही सांगताय ना, 8व्या अध्यायातला 18वा श्लोक, हो, तो वेगळा शब्द आहे, हा आपला वेगळा शब्द आहे. अव्यक्तिकम. अव्यक्तिकमचा अर्थ काय होतो? सृष्टीच्या अतिसूक्ष्म अदृश्य कारणरूप स्थितीशी आहे, असं ना. जे कारणरूप स्वरूप आहे, जे इंद्रिय गोचर नाही, जे असत नसून अदृश्य सत्य आहे, त्याला गीतेत अव्यक्त असे म्हटले आहे. आणि अव्यक्तिकम म्हणजे त्या अवस्थेशी संबंधित असं सांगितलंय. भगवंत सृष्टीच्या प्रारंभी सगळी चराचर सृष्टी अव्यक्त रूपातच ठेवतात. हम्म. जेव्हा काल पूर्ण होतो तेव्हा ती व्यक्त दृश्य होते, असं दाखवलं, असं सांगितलंय त्यांनी. आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण अध्याय 8व्यातली ओवी नंबर 122 ते 127 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. हे पण अव्यक्त रूपात विलीन होते, असं सांगितलं त्यांनी ते. अव्यक्तिकम. व्यक्तिकम बघा, 7वा अध्याय 24 नंबरचा श्लोक पहा बरं, बरोबर आहे का तो? अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते हा, माम तो श्लोक बुद्धयः बघा बरं. परम भावम जानन्तो ममाव्ययम अनुत्तमम. हा, तो शब्द बरोबर लागतो का? अव्यक्तम ते फक्त सुरुवातीला ताई, पण इथं व्यक्तकम आहे. मग शब्द चुकलाय का? अव्यक्तिकम शब्द व्यक्तिकम आहे. चुकला. आणि ह्याच श्लोकामध्ये अव्यक्तम पाहतोय आपण, अव्यक्तम नाहीये, अव्यक्तिकम हा शब्द आहे. हा शब्द आहे, आणि इथं अव्यक्तम व्यक्तिम असा आहे शब्द. शब्द बरोबर बघावा लागेल. अव्यक्तिकम हा शब्द आहे. उद्या बघूयात. हा, इथून उद्या आपण ह्या शब्दापासून सुरुवात करूया. प्रत्येकाने बघून ठेवा, चालेल ना? 1 मिनिट चालेल. हा, चालेल चालेल. चालेल ना. हा, कोण हो. घेतो आता शेवटची प्रार्थना? थांबूयात आपण तेच.
ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे भवन्तु। घेऊ का मी ताई? हो, घ्या घ्या ताई. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण जय श्री सर्वांना. कृष्ण. जय श्री कृष्ण. आपण थांबूयात. उद्या ह्या 2-3 प्रश्नाची प्रत्येकाने बघा आणि मग चर्चा होईल. आणि बघितलं नाही तर मग चर्चेला अर्थ नाही आहे.